झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग जा जा राधाला घेऊन जा बाहेर. काय ग? नाही नाही अगं नाही. अरे लाजतोस काय? होणारे बायकोलाच घेऊन चाललायस ना फिरायला. जा जा. काय ग? मलाही बोलली नाहीस काय तू? आपापसात ठरवून टाकलं तुम्ही? नाही आत्या असं नाही. कसं नाही लबाड नुसती. नाही नाही म्हणजे मला माहितीये तुझ्या फावल्या वेळावर आता आमचा अजिबात अधिकार नाहीये. आता फक्त जमाई बापूंचा अधिकार आहे. काय? अरे नहीं नहीं रहने दीजिए ना. आप यही. अरे शर्माते क्यों भैया? नहीं मैं बीवी के साथ ही तो जा रहे हैं ना तो? नहीं वो है ही लेकिन बढ़िया है ना इधर घर पे. अरे जाइए जाइए गोलगप्पे खाइए. काय आहे आत्याला एकटीला नाही जाता येणार. येईल हवं तर. आणि ते वाद खाणार आहे का मला एकटीने वगैरे काही नाही. चल 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 चल. काय ठरलं तर दोघींनी जायचं दोघींनी मग यायचं ठरलं होतं जायचं नव्हतं काय ठरलं दोघींनी. चल चल. नाही नाही अगं काही कशाला तू घाबरते. मी जाईन ना आणि भाभी येतील ना मला सोडायला. बघ आम्हाला अजून खूप काही गप्पा मारायच्या. बाय बाय आराम से. काहीतरी वेळ लाजतच होते. माई माऊली आळूचं फतफद असं नुसतं मी म्हणालो तर राधा माऊलींचा चेहरा एकदम कावरा बरा झाला बरं का. माऊली हो सुनबाई ना जरा तुमच्या ट्रेनिंग खाली घ्या. का मग? बाकी पक्क्या असल्यानं तरी या बाबतीत जरा कच्च्या आहेत काय. काही काळजी करू नका मी आहे ना माई माऊली. अहो मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. पाजर रोकडे काढू पाषाणात. वा 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 माऊली वा. चला येतो हा माऊली. हो हो. एक मिनिट आ कर ना. का? तुझी इकडची दाढ किडली बहुतेक तुला डेंटिस्ट कडे जायची गरज आहे. ए मला माहिती आहे आणि मी डेंटिस्ट कडे वगैरे काही जाणार नाही कारण मला डेंटिस्टची भीती वाटते. नाही असू नको. ते असं खुर्चीवर बसवतात आणि मग ते त्यांची ती अशी भयंकर आयुध काढतात आणि मग ती आपल्या तोंडात घालतात. मला नाही आवडत. मला भीती वाटते. आयुध का म्हणजे मला भीती वाटते. मला डेंटिस्ट कडे जायला आवडत नाही. ओके आरडाओरडा करू नकोस. बाहेर होता. सॉरी. एक तर काय मी बघ मुळात कंटाळलं. काय झालं की म्हणजे खरं तर असं इतकं छान जेवण झाल्यावर असं दुपारी मस्त 2-1 तास ताणून द्यायचा प्लॅन होता माझा आणि ते सगळं करायचं सोडून इथे असं जबरदस्तीने माझ्या बरोबर उन्हातानात फिरायला लागतं. रादर बसावं लागतंय. नाही असं नाही का. म्हणजे माझं म्हणणं काय की मस्त जेवण झालेलं असताना असं घरी झोपायच्या ऐवजी असं का उगाच उन्हात फिरत राहायचं. इट्स ओके. तू इतका का डिफेंड करतोयस. माझा पण साधारण हाच प्लॅन होता.
नाही म्हणजे मी झोपत नाही अशी दुपारी, पण आज दमले होते ना. साड्या खरेदी आणि अरे त्यात मी तिथे इतकी माती खाल्ली ना आज. काय काय झालं? अशक्य. काय ग, आमच्या माई आजी समोर आपल्या जुन्या बॉयफ्रेंड बद्दल नाही बोललीस ना? बॉयफ्रेंड असता तर बोलले असते ना. इथला बॉयफ्रेंड नव्हता? मी चहा केला सगळ्यांसाठी घरी आणि साखर घालायला विसरले. घरात सगळ्यांनी घेतलं मला सावरून, पण तरी साखर विसरले म्हणजे अत्यंत भयंकर अपराध आहे हा. आता काळे परिवाराच्या पुढच्या 7 पिढ्या हे लक्षात ठेवणार आणि तुला ऐकवणार. तुझी खापर खापर नातवंड म्हणणार, ती बघा चहात साखर न घालणारी आजी, ती बघा चहात साखर न घालणारी पणजी, ती बघा चहात साखर न घालणारी खापर पणजी. किडलेला दात सतत दिसतो. काय 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 करून हसलाच ना. हे आपल्याला नाही जमत आहे असं विषय काढून काढून एकमेकांशी बोलणं. तुला कसं कळलं? मी आता हाच विचार करत होते. ऍक्च्युली कसं होतं, नवीन लग्न ठरलेली मुलं मुली असतात ना, त्यांना असं एकमेकांशी सतत खूप बोलायचं असतं. आता पाहिलं ना आपण. म्हणजे एकमेकांची माहिती करून घ्यायची असते, एकमेकांना जाणून घ्यायचं असतं. पण आपण असं आपलं वेगळं आहे. आपण नॉर्मल नाही होत का? मी आहे. काय होतं, आपली वेव्हलेंथ खूप मॅच झाली ना, त्यामुळे आपल्याला असं प्रश्न पडतो की आणखीन नवीन काय बोलायचं असं. पण मला तुझं कौतुक करायचं आहे. प्लीज कर ना. माझा एक मित्र आहे, तो त्याच्या बायकोला असं म्हणला की तिच्या बरोबर जेवल्यानंतर पिक्चर बघण्यापेक्षा तो घरी झोपणं प्रिफर करेल. तर ती त्याच्यावर इतकी चिडली की त्याला 1 आठवडा अंगठे धरून उभा केला तिने. हो, अंगठे धरून उभं केलं? जोकिंग आहे काय? म्हणजे ती चिडली हे बरोबर आहे, पण अंगठे वगैरे नाही. ती 1 आठवडा बोलली नाही त्याच्याशी. पण तू तसं काही केलं नाहीस. म्हणजे मी जेव्हा तुला अपफ्रंट सांगितलं की मला जेवल्यानंतर झोपायला आवडतं, तर इतर मुलींसारखा तू त्याचा इश्यू केला नाहीस. तू फार स्पोर्टिंगली घेतलंस ते. त्यात काय इश्यू करण्यासारखं आहे? कारण मला पण झोपच येत होती. काय रे, असं कुठल्या मुलीनी आधी इश्यू केलाय का? फोन तुझा. हा सर, सॉरी सर. मी ते ह्या साड्या आज खरेदी होती ना साड्यांची, त्यामुळे मी. अविनाश सर. स्वीट हार्ट. अगं सॉरी, मी म्हणायला पाहिजे तुला. काय साड्या खरेदी? वा 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 वा. काय घरात साड्या खूप होत्या सर, खूप छान होत्या सर. आहे की नाही साडी बरोबर? हे नवरा बरोबर आहे की नाही? हो आहे ना, त्याच्याच बरोबर फिरतीये. घरच्यांनी हकललं सर आम्हाला. घरच्यांनी हकललं? गॉड 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 गॉड, आय एम प्राऊड ऑफ देम. वा वा, चांगलं केलंय. माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं. उद्या एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, क्लायंटच्या ऑफिसमध्येच आहे. आपला हे घाडगे वायनरीचं. त्यासाठी तुला उद्या नाशिकला जावं लागेल. ऍक्च्युली काय आहे की मी ते पोस्टपोन करू शकलो असतो, पण नाही होऊ शकत आहे पोस्टपोन ते. प्लीज जाशील उद्या नाशिकला? नाही, इट्स ओके सर, मी जाईन, काही प्रॉब्लेम नाही. हा, थँक्यू थँक्यू. ए राधा आणि घनश्यामला माझा हाय सांग. हो सर, सांगते सर. ओके, बाय बाय बाय. कॅरी ऑन कॅरी ऑन. एन्जॉय युअर साडी खरेदी. बाय बाय बाय. ए घनश्याम, तुला नमस्कार सांगितलंय सरांनी.
हॅलो घनश्याम. हॅलो कोणी ओळखीचं आहे का? मला ती हवी आहे. घनश्याम तू पाणीपुरी. घनश्याम नाही नाही, घे घे, तू तुझ्या लेकीचीच बाजू घे. लाडावून ठेवलेलं असं तुला, दुसरं काही नाही. आज तुझ्या लेकीपायी मान खाली घालायला लागली मला. तेव्हाच सांगत होते मी तुला माझ्याकडे इंदोरला पाठवून दे, चांगली ट्रेन केली असती तुझ्या लेकीला. पण नाही नाही नाही, म्हणजे तू उन्हाळ्यात पाठवायचं असो तिला माझ्याकडे इंदोरला, पण ही पट्टी पडायची गच्चीवर. आणि तू सुद्धा लहान आहे का अजून, ती असं कोण लाडावून ठेवलंय, दुसरं काही नाही. तेव्हा चांगले काम. काय एवढी आगपाकड करतेस? काय केलंय राधानी ते तरी सांग मला. नाही नाही, मुलीनं शिकलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे, पण स्वयंपाकातलं सुद्धा आलं पाहिजे. कळलं ना? हा. नाही नाही, जुन्या विचारांची आहे मी असं म्हटलंस तरी चालेल मला. पण आज तुझ्या राधानं पट्टीनं चहा केला तिकडं, चहात साखरच घातलेली नाही तुझ्या लेकीनं. नशीब तिचं, सासरची मंडळी सगळी चांगली आहेत, सगळ्यांनी सावरून घेतलं हो तुझ्या लेकीला. मला सांग, राधाला आता चहा करता येत नाही का? अगं भांबवली असेल तिथे गेल्यानंतर, राहिली साखर घालायची. तुला बघायला आले होते तेव्हाची गोष्ट आठवत नाही वाटतं तुला? चहा गाळण्यासाठी पळी घेतली होतीस तू गाळण्याच्या ऐवजी. मी गाळून दिलाय चहा. ए दादा, माझ्या वेळेचं जाऊ द्या, ते आता काढू नकोस तू, कळलं ना? पण राधाला स्वयंपाकातलं काही येत नाही रे. आणि हे बघ, जे माझं झालं ना ते तिचं होऊ नये ना, म्हणून मी एवढं सगळं करते. राधाला नसेल स्वयंपाकातलं येत, पण तिला बाकीच्या बऱ्याच गोष्टी येतात ग. कित्येक मुलींना स्वयंपाक उत्तम करता येतो, पण बँकेत चेक कुठे भरायचा त्यांना माहित नाही, नाही का? इलेक्ट्रिसिटीची बिलं कुठे भरायची त्यांना माहित नाही. साधा घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा फ्यूज कुठे असतो हे त्यांना कळत नाही. राधाला सगळ्या गोष्टी येतात. नाही आला स्वयंपाक समजा तर काय फरक पडतो? शिकेल हळूहळू, शिकण्याची गोष्ट आहे. नाही 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 नाही, इलेक्ट्रिसिटीचं बिल नाही भरता आलं ना मुलीला, तरी सुद्धा सासरची लोक माहेरच्यांचा उद्धार नाही करत. आता उद्धार केला नाही, या पुढेही करणार नाहीत. बेबी तूच म्हणालीस ना, सांभाळून घेतलं त्यांनी म्हणून. पण आपलं नाणं खणखणीत असायला हवं की नाही? एक मिनिट. आपलं नाणं खणखणीतच आहे बेबी. सोन्यासारखी आहे माझी पोर. हा, ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली त्यापेक्षा ते घर वेगळं आहे, पण तिथेही तरीही तिने स्वतःला ऍडजस्ट करायला सुरुवात केलेली आहे. लग्न ठरल्यापासून बघतेस ना ती स्वतःला किती बदलते. तिच्यासारख्या स्वतंत्र विचाराच्या मुलीला हे फार कठीण जात असणार, पण करते ती. हे स्वयंपाक बिपाक सगळ्या चिल्लर गोष्टी आहेत ग. आणि काही नाही झालं तर तू आहेस की शिकवायला तिला. नाही नाही, तरी सुद्धा मी राधाला एक क्रॅश कोर्स देणारच आहे लग्नाआधी. नहीं नहीं, मुझे पता है सब मुझे सिखाना पड़ेगा उसको, है की नहीं? बिल्कुल. नाही, नुसतं माना डोलावू नकोस. तू तिची अजिबात बाजू घ्यायची नाही. बरं, सगळे नियम माझे असतील, कळलं ना? आणि तुला स्वयंपाकघरात प्रवेश बंद. बंद बंद बंद. मी कशाला थांबतोय नाहीतरी. व्हेरी गुड. हा, ते सगळं खिचडीचं सगळं तयार करून ठेवलंय, मिठा सकट. तेवढं फक्त इथे एकदा ठेवून उकडा. हे टोमॅटो कापून ठेवले, त्याचं काही जमलं तर करा. आणि हे सगळं करण्याच्या आधी जमलं तर एक अर्धा कप चहा द्या. ये वो हाथ धोने की दवा है, आप पोंछ लो. याक. एक मिनिट, हात पुस नीट. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम एक मिनिट. घनश्याम ऐक, मी इकडे नाही पाणीपुरी खाऊ शकणार. जीव गेला तरी आपण बऱ्या ठिकाणी जाऊ, हॉटेलमध्ये जाऊ. सर अगं नाही नाही, वेडी आहेस का तू? पाणीपुरी भैयाकडेच खायची असते. आणि मी ऐकलंय हा ना ब्रिलियंट पाणीपुरी बनवतो. चल. अरे ऐक, हे बघ भैया 2 गोले बनाना, मैं पाणीपुरी खा के आता हूँ. घनश्याम, आता जेवण झालंय आपल्याला नाही जाणार पाणीपुरी आता. अगं पाणीपुरी खायला वेळ नसते बघायची, कधी खाऊ शकतो पाणीपुरी. तू काय खाताना वेळ बघतोस रे? ते महत्वाचं नाहीये, मी पाणीपुरी खाणार आहे हे महत्वाचं. भैया गोला मत बनव. एक मिनिट घनश्याम, ते अनहायजिनिक असतं. अरे काय हायजिनिक या जगात? मला सांगा, रस्ता, या रस्त्यावर तू उभी आहेस, हा हायजिनिक आहे? तुला काय माहिती तुझ्या आधी कोण कोण या रस्त्यावरनं काय रोगराई घेऊन गेले ते? तू ज्या स्थानी उभी आहेस त्या स्थानी कोण आधी असं पचकन पान थुंकलं असेल? शी,
नाही खरंच मला सांग. हे बघ तू जो श्वास घेतेस ना, तुला काय माहिती त्यात किती करोड जंतू असतात. जगाच्या पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यात आपला 7वा नंबर लागतो आणि तू त्याचा एक हिस्सा आहेस. भैया गोला बनाना. अरे आपण जे पाणी पितो, मी मिनरल वॉटर पिते. भैया गोला मत बनाना. भैया गोला बनाना. अरे मिनरल वॉटर पिते काय? तू पेपर वाचत नाहीस का? ते नळाखाली बाटल्या धरतात आणि नंतर ते विकतात मिनरल वॉटर म्हणून. मी सील बघून बाटली विकत घेते. अगं पण ते पाणी किती दिवस शुद्ध असणार? सील उघडेपर्यंत, नंतर पुन्हा तेच जंतू. त्यामुळे मी काय म्हणतो की खोटं मिनरल वॉटर पिऊन आजारी पडण्यापेक्षा या भैयाच्या हातची पाणीपुरी खाऊन आजारी पडलेला काय वाईट. घनश्याम एक मिनिट थांब. ऐक मी तिकडे येते, हवं तर मी खाईन कदाचित ती पाणीपुरी, पण तू तिकडे जाऊन हे असं सगळं घाण वर्णन करणार नाहीये. नाही तू पाणीपुरी खाणार असशील ना, ते तू म्हणशील ते मला मान्य. मी काही म्हणाल तयार. उदाहरणार्थ तू उत्तम पोळ्या करतेस, तुझ्या पोळ्या गोल होतात, किंवा तुझ्या पोळ्या कच्च्या राहत नाहीत, किंवा तू चहा करताना कधीही साखर घालायला विसरत नाहीस. घनश्याम का आजचा पेपर आहे? घनश्याम तुझ्या ओळखीच आहेत का ते? मला आवडतं. पाणीपुरी खायची आहे ना? अरे भैया भैया 2 पाणीपुरी बनाव. हे तू पाणीपुरी खाणार का भेळपुरी खाणार? म्हणजे का भेळपुरी खाऊन मग पाणीपुरी खाणार? नाही मला भेळच ठीक आहे. पाणीपुरी नको, कारण ते पाण्यात हात वगैरे घालतात, ते मला नाही. बरोबर तू भेळ खा, मी नंतर पाणीपुरी पण खाईन. पहिले 2 भेल बनाना और वो तीखी बनाना. हाँ हरी चटनी ज्यादा डालना. फार तिखट खात जाऊ नको रे. मला सवय आहे. भैया मेरी मीडियम बनाइए. ठीक है. और आलू है ना, उसमें आलू मत डालिए. प्याज धोया हुआ है ना? प्याज तो छिला हुआ रहता है, धोने की क्या जरूरत है? हाँ भाभी, कल आप बोलोगी कि नमक धो के डालो. क्या भाभी? भैया पानी कौन सा है? अच्छा है भाभी जी. हाँ भाभी जी. अरे भाभी जी मत बोलिए. ठीक है भाभी जी. तू का हसतोय करून? तरुण मुलींना भाभीजी असं म्हटल्यावर त्यांची रिॲक्शन काय ते बघून असतोय. तुला उद्या कोणी अंकल असं म्हटलं तर आवडेल का? नाही ना. भैया आप नहाए हुए हो ना? राम राम राम. भाभी हम रोज नहाते. ठीक है. काय करतेस तू? हे देणार नाही तो आपल्याला. अरे एक मिनट भैया, टमाटर जो कटा हुआ है ना वो मत डालना, वो नया काट के लीजिए. भैया आप हाथ दिखाइए. आगे लाइए. क्यों? आगे लाइए, बोल रही हूँ ना मैं. साहब जी ये क्या? ये वो हाथ धोने की दवा है. आप पोंछ लो. हाँ पोंछो, हो गया. अब बनाओ बेल या कुछ करना बाकी है? नहीं बनाओ. काय अर्थ राहिला मैं. कमाल है, पिछले 15 साल से धंधा कर रहा हूँ पर अभी तक किसी ने ऐसा नहीं पूछा. सॉरी भैया, उद्यापासून धंदा बंद करतो बहुतेक तो. अरे कुणाला स्वच्छ राहायला सांगण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. हात पुढे कर. ओ वापिस हात आगे करो. तू हात पुढे कर. अब बनाइए. का माझे हात स्वच्छ आहेत? अरे हवेमध्ये खूप जीवाणू किटाणू असतात असं आत्ताच कळलंय मला काही वेळापूर्वी. भेळ खायची ना तुला? एक मिनिट, हात पुस नीट. अगे केवढे बिलबिली ते. नीट. कसं काय तुम्ही हात धुताय? ह्याचाच एक. भैया कागद आहे का? कागद. एक मिनिट, हे घे. खाली टाकू नको. अगं देवकी, मी ते शेंबेकरांच्या दुकानात जातोय नवीन डिझाईन्स बघायला. आज रात्री माईनी मीटिंग बोलवली आहे. पत्रिकेमध्ये कोणाकोणाची नावं घालायची, काय मॅटर असायला पाहिजे आणि डिझाईन फायनल करायचंय. हो, मी एक सुचवू का? काय ग? म्हणजे पत्रिकेमध्ये काका काकू त्यांची नावं असतातच, पण मग आत्याचं नाव का नको? उल्काच. हो, आता ह्या घरची मुलगी इथेच राहतात आणि घरासाठी किती करतात त्या. म्हणजे पद्धत नसली म्हणून काय झालं, त्यांना नका विसरू तुम्ही. नाही विसरणार, तिचं नाव घालू आपण. आणि पद्धत असली नसली आपल्याला काय फरक पडतो, आपण पद्धत सुरू करू ना. आणि हो, आज आमची बायकांची खरेदी झाली बरं का साड्यांची. तुम्हाला त्याचा हिशोब सांगते मी. काय
हे बरोबर ऐकायला नाही येणार अगं बाई, तुम्हाला. काय काय म्हणालीस असं नाही विचारलं मी, काय खरेदी केली ते विचारतोय. मला एक सांग, घाण्याच्या साखरपुड्यात हिरवी गार साडी घातली होतीस, तसलं काही खरेदी केलेलं नाहीस ना तू? असते काय? मी गणाच्या साखरपुड्याला कुठली साडी नेसली होती हे लक्षात आहे हो तुमच्या? खबरदार तशा पद्धतीची साडी घेतेस तर. का? काय म्हणजे काय? मुलाचा बाप आहे मी, कामं करायची आहेत मला. म्हणजे तुझ्याकडे बघत बसू का मी? इतकी सुंदर दिसत होतीस ना तू. पुरे म्हणजे बोलायला काय हरकत आहे? खरंच मुलाचं लग्न आहे ना आपल्या. कामं किती आहेत? पुरुषांची खरेदी व्हायची आहे ना अजून, कधी करणार? त्याला किती वेळ लागतो? तू ख म्हणायला घे खरेदी सुरुवात, द म्हणायच्यात खरेदी संपलेली. आओ हिशोब मुझे चम्मच मत देना. भैया मुझे भी चम्मच नहीं चाहिए. ये लो. वाह. ओहो हो. वाह. वाह. फार प्रेक्षणीय आहे तुला असं भेळ खाताना बघणं. थँक्यू. तुला चमचा हवाय का? तुझी बोटं चाटून झाली की भैयाची पण घे बोटं चाटायला. मी सॅनिटायझरने हात धुतलेत. त्यांनी पण धुतलेत ना मगाशी. तू खा ना तुझी वेळ, माझी संपत आली. खातीये, चांगली आहे भेळ भैया, अच्छी बनी है. इनका होता ना तब तक 2 पाणीपुरी बनाओ. ए मला पाणीपुरी नकोय. मी 2 प्लेट खाऊ का नको? एक मिनिट, काय करतोयस तू? हात खराब आहेत तुझे. काही हवंय का तुला? एक मिनिट. सांगायचंच ना मग. झालं ना? हो. पाणीपुरी मत बनाना. कितना हुआ भैया? 60 रुपये. नाही दे, तू दे. नाही तू दे ना. परत हे कोण ऐकून घेणार की तुम्ही पुरुष बायकांना समान व्यावहारिक हक्क देत नाही वगैरे. नाही मी काही नाही म्हणणार, तू दे. एक मिनिट निळा शर्ट ते खाली टाकू नका, डस्टबिन मध्ये टाका. चल जाऊ द्या ना. नाही जाऊ दे ना. नाही तो कचरा खाली टाकू नका, डस्टबिन मध्ये टाका. सोडा ना मॅडम, आता रस्त्यावरचा कचरा मी उचलायचा का? हो तुम्हाला उचलायला लागेल, कारण तुम्ही टाकलायत ना आता खाली, माझ्या समोर मी बघितलंय. त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत, डस्टबिन मध्ये टाका. मॅडम नहीं जाऊ दे. नहीं एक मिनट, भैया भैया आप बाहर निकालिए. असं नाही करू. आप रुकिए, तुम्ही थांबा इकडे. भैया आपने अंदर क्यों डाला? सिविक सेंस नहीं है माणसानं साधा. काय बाई है, आपको ऐसा नहीं करना चाहिए. तिथे मुद्दा बरोबर आहे. समझा ना? आता जातो का सगळ्या एरियातला कचरा उचलायला लावू? चल चल चल. काय काय म्हणाला? कशाला सोडलं असताना? काय म्हणाला तू? कठीण आहे. तो कठीण आहे असं म्हणाला माझं? नाही कठीण आहे अशा माणसांचं. कठीण म्हणजे भयंकर असतात अशी माणसं. अरे सिविक सेन्स नसतो साधा. कसं होतं माहिती ना गणेश श्याम, मी माझ्या घरी चाललीये. चल मी सोडतो. मी तुझ्या बाईकवर बसत नाही ना, मी रिक्षाने चाललीये. जा चल. गणेश श्याम सोडणार नाही. जा. एक मिनिट, मी दुसरं काहीतरी सांगते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. गणेश श्याम, अरे तू पुरुषासारखा पुरुष असून तू गप्पा काय बसलास मूग गिळून?
मी बोलणार होतो पण मी बघितलं ना तेव्हा तू ऑलरेडी भांडण सुरू केलं होतंस. मी भांडण सुरू केलं होतं कारण तो सार्वजनिक रस्ता खराब करत होता. तुला बोलता नाही आलं का? एक मिनिट तू बोललीस ना आपला मुद्दा पोचला त्याच्यापर्यंत. महत्वाचं काय आहे, मुद्दा पोचवणं का मी भांडणं? नाही मी दरवेळेस असं होणार आहे का लग्नानंतर की मी भांडण करणार आणि तू लांबनं तमाशा बघणार? राधा, जेव्हा एखादी मुलगी एका मुलाशी भांडते ना तेव्हा ते भांडण असतं. पण जर एखादा मुलगा एका मुलाशी भांडला ना तर तो राडा होतो आणि मला राडा घालायचा नव्हता. अँड बिसाइड्स यू मेड युअर पॉइंट. ते महत्वाचं आहे ना. जिथे गरज आहे तिथे घालूया ना राडा, पण जिथे गरज नाही तिथे आपली एनर्जी का वाया घालवायची? अच्छा, म्हणजे दरवेळेस असं होणार आहे का? म्हणजे तो माणूस आता तुझ्या तोंडावर मला काहीतरी बोलून गेला आणि हे बघ मला आवडणार नाही माझ्या नवऱ्याने अशी बघ्याची भूमिका घेतलेली. नाही पण तो काहीतरी नाही बोलला. तो म्हणाला की या मॅडम टू मच आहे, तुम्ही त्यांना कसं काय सहन करता असं म्हणाला तो. हो. आणि तू? मी त्याला म्हंटल की बाईंचा मुद्दा बरोबर आहे म्हणून मी त्यांना सहन करतो आणि आता जर तू इकडनं गेला नाहीस तर मी तुझ्या कानाखाली आवाज काढेन आणि या रस्त्यावरचा सगळा कचरा तुला एकट्याला उचलायला लावीन. सो गेट लॉस्ट. असं म्हणालास का तू? राधा, हे ना तुझं अति होता कधी कधी. हे तुझं स्वच्छता अभियान, इट गेट्स टू यू. असं नसतं यार. काय असं नसतं? मला काय वाटलं होतं की तू टिपिकल पुरुषांसारखा नाहीयेस पण तूही तसाच निघालास. तुलाही असं वाटतं ना सगळ्या बायका करतात ते चुकीचं आहे? आम्ही ना किमान हिम्मत तरी दाखवतो. कसली हिम्मत कसली करतो? भेळपुरीवाल्याला सॅनिटायझरने हात धुवायला लावायची हिम्मत करता तुम्ही? हा हिम्मत? हे मला ना अजीर्ण होत आहे आता याचं. हे याच्यामुळे होत नाहीये. मगाशी तिकडे बोट चाटत बका भेळ खाल्लीस ना म्हणून होतंय अजीर्ण. मला वाटलं होतं तू मला कळायला लागलायस पण मला माहित नव्हतं अशी बोट चाटत भेळ खातोस तू. ते काय बिघडलं काय? बोट चाटत भेळ खाल्ली तर बिघडलं काय? काय बिघडलं काय? तुझ्यासारखं नाही ना. आधी कोणालाही भेटलं की त्याला सॅनिटायझरनी आंघोळ घालायची आणि मग त्याशी बोलायचं. हा नॉनसेन्स नाही ना. हे बघ घनश्याम, ह्याचं उत्तर मी देऊ शकते पण आता मला कंटाळा आलेला आहे भांडणाचा. पण तरी सुद्धा अशा एक एक गोष्टी घडतायत ना. मला पण कंटाळा आलाय. मला हाऊस नाहीये भांडायची है ना. म्हणजे एखादा दिवस असा असतो की नाही की काहीच आपल्या मनासारखं घडत नाही तसं आज होतंय. त्यामुळे मला बोर होतंय. मला पण बोरच होतंय. मग काय करायचं? चल घरी जाऊ. चल. मग काय उन्हात चालायचंय का चांदण्यात? चल मी माझ्या घरी चाललीये. चल मी सोडतो. मी तुझ्या बाईकवर बसत नाही ना. मी रिक्षाने चाललीये. जा चल. घनश्याम सोडणार नाही. जा. एक मिनिट, मी दुसरं काहीतरी सांगते. आता जे आपल्यात घडलं ना ते भांडण नव्हतं. अच्छा, हे भांडण नव्हतं? नाही. मग हा नॉनसेन्स काय होता? आपली मतं वेगळी. ओ, हे डिफरन्स ऑफ ओपिनियन होतं. हे भांडण नव्हतं. कारण आपलं टिपिकल नाहीये. आपलं वेगळं. त्यामुळे हे भांडण नव्हतं. हे भांडण नव्हतं. हा नॉनसेन्स. करेक्ट. बाय. मी हसून बाय करते. चल. पापा पाणी द्या. घ्या. थँक्यू अत्ती. काय मजा आली ना आज? साड्या बिड्या झालं ना मनासारखं? असं का बघते? म्हटलं झाला काळस वगैरे सगळं देऊन आता कसं फ्रेश वाटतंय की नाही? चला मग हातपाय तोंड धुवा आणि स्वयंपाकघरात या. नाही मला काही खायला नको. मी फुल आहे, फुल. खायला नाही काही बोलवते मी. मग कशाला? अगो बाई, आपल्याला ठाऊकच नाही की काय? विसरला? आपण घनश्यामकडे किती छान चहा केला होता. किती छान रंग उधळलेत आपण तिकडे. हा, चहामध्ये साखरच नव्हती घातलेली. आत्या सोड ग. जाऊ दे. कसं? हा, आणि अजिबात लाडात नाही बरं का आज माझ्या बरोबर. उठायचं, हातपाय तोंड धुवायचे आणि मुकाटाने स्वयंपाकघरात यायचं. शुना,
आज की नाही आपल्याला कणिक कशी मळायची ते शिकायचंय. काय? हो. आत्या आत्या एक मिनिट. आत्या कणिक मी तू आत्या गंमत करतेस ना माझी? गंमत करते असं वाटतंय बालाला? गंमत करत नाहीये मी. आजपासून माझ्या हाताखाली स्वयंपाक शिकायचं तुला. और मैं किसी का कुछ भी नहीं सुनूंगी, समझी? चल. पप्पा ओ पप्पा आत्या बघा ना कसं करतेय. आत्या ऐक ना आत्या पप्पा. अगं शोना ओरडू नको सुगीच. बंडा दादा घरातच नाहीये. पप्पा घरात नाहीयेत? नाहीये ना ग. पप्पा घरात नाहीये. आत्या आत्या ऐक ना मी काय म्हणते हे बघ आजचा दिवस आपला खूप हेक्टिक गेलाय. तू पण दमल्यासारखी दिसतेस खूप. मी पण दमली आहे. तर मी नाही म्हणत नाही नाही म्हणत आहे. मी फक्त असं म्हणते की समजा हे सगळं आपण आजच्या ऐवजी उद्यापासून सुरू केलं तर चालेल? हा उद्यापासून ना? हो चालेल ना. असं मी अजिबात म्हणणार नाही यशोना. हा उगीच लाडात येऊ नकोस. आपण आज म्हणजे आजच शिकायचं स्वयंपाक. आता फार कमी दिवस राहिलेत की नाही लग्नाला. हा यशोना चला चला चला. आता दिस इज टू मच. याला काहीच अर्थ नाहीये. कारण मला म्हणजे खूप इतर महत्वाची कामं असतात. मी यात नाही वेळ वाया घालू शकत ग असा. हो ग हो. माझ्या शोनाला खूप कामं असतात हो की नाही. हा अगो बाकीच्या बायका पण ऑफिसला जातात. त्या की नाही ऑफिसला जाताना संध्याकाळी येताना भाज्या घेऊन येतात. मग घरी येऊन निवडून ठेवतात. मग रात्री सगळी आवरावर करून ठेवतात आणि मग उशिरा झोपतात. पण सकाळी लवकर उठतात आणि सगळ्यांचा स्वयंपाक करून आपल्या ऑफिसला निघून जातात. हो की नाही. इतर बायका ग्रेट असतील. मी तशी ग्रेट नाहीये. बस. पप्पा कुठे गेले नेमक्या वेळेला असे मला सोडून? प्रत्येक वेळेला बंडादादाची ढाल करू नकोस. त्याने ना मला शब्द दिलाय प्रॉमिस. काय? तो आपल्यामध्ये पडणार नाही. आणि आजच तुला स्वयंपाक शिकायचंय. हो की नाही शोना? असू नाही बाबा कलायचं गब्बू. हे बाय 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 बा. इतर वेळेला तुझ्या हातामध्ये पेंटिंगचा ब्रश असतो की नाही. तू छान पेंटिंग करतेस की नाही. मग तसंच की नाही आता हातामध्ये पळी घ्यायची, गालथा घ्यायच्या आणि छान छान स्वयंपाकाला शिकायचं. हो की नाही. चला 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 चला. माझी गब्बू की नाही आता छान छान कणिक मळणार आणि पटापटा पोळ्या लाटणार. हो की नाही. चला चला हातपाय धुवून या, पटकन फ्रेश होऊन या. चला. पोळ्या आत्याने बघा कसं केलंय माझं. तिने ना एका दिवसात मला स्वयंपाक शिकवायचं ठरवलंय. 5 स्टारचा शेफ करणार ती. असं कसं होईल पप्पा? मी किती ढ आहे या विषयात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एवढी पुरेल मला वाटतं. पाणी लागणार आता.
आता कणिक लागणार आहे. किचन मध्ये काय करतेस? कणिक भिजवतेस? कुठे होता तुम्ही पप्पा? आत्याने बघा कसं केलंय माझं. तिने ना एका दिवसात मला स्वयंपाक शिकवायचं ठरवलंय. 5 स्टारचा शेफ करणार ती. असं कसं होईल पप्पा? मी किती ढ आहे या विषयात. मी कणिक भिजवायला गेले. मी आधी कणिक घेतली, मग पाणी घातलं तर पाणी जास्त झालं, म्हणून मी नंतर कणिक वाढवली. तर आता त्याच्यात कणिक जास्त झाल्यामुळे मी आता असा चिखल झालाय. मी काही करू शकत नाही आता. हे काही फुकट जाणार नाही, तू काळजी करू नको. हे सगळं आपण फ्रीज मध्ये ठेवू. उद्याचा माझा कणिक भिजवायचा त्रास कमी झाला, कळलं? ये मला बरं वाटावं म्हणून तुम्ही म्हणता ना. अरे नाही रे बाबा, खरंच सांगतो तुला, हे खरंच फुकट नाही जाणार. मला काही सुद्धा येत नाही, साध्या पोळ्या पण येत नाही मला. बेबीची पण कमाल आहे आमच्या. अरे स्वयंपाक शिकवायचं म्हणजे काय पहिल्या दिवशी एकदम कणिक भिजवायला सांगायचं का मुलीला? बघा ना, हे म्हणजे पहिलीतल्या मुलाला मॅट्रिक्सचं गणित सोडवायला सांगण्यासारखं आहे. कसं येईल त्याला? पण म्हणजे पप्पा मला काही सुद्धा येतच नाहीये. नाही जमेल, जमेल. मी सांगतो ना तुला, जमेल. तर मी करतोय ना हे बघ आता. हा, आणि हे बघ, जमायला पाहिजे असं म्हणून पाण्यात उडी मारली की लगेच पोहता येतं का माणसाला? सांग. नाही येत. हा, सायकल शिकताना किती वेळा पडलीस तू सांग बरं मला? खूपदा पडली. मग ढोपरा फुटली होती, कोपरा फुटली होती. आता झाडावर चढायला, पतंग उडवायला असं काही लगेच येतं का माणसाला? नाही येतं ग. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. वर्षानुवर्षाची मेहनत करावी लागते त्यासाठी. तेव्हा कुठे जमतात त्या गोष्टी. हे बघ, मी करतोय पोळ्या. मी आता थांबते इथे, मी बघते आणि शिकते. हो, शिक. रडू नको, रडू नको. हे पुन्हा आलं बघे. आहे ग तू? म्हणजे पप्पा, तुम्ही आत्ता करताय ना माझ्या समोर, तेव्हा मला ऍक्च्युली खूप इझी वाटतंय. पण म्हणजे मी करायला गेले ना तेव्हा खूप अवघड झालं होतं. हो ना? अगं कठीण काही नाही याच्यात. हे बघ, तुला कॉलेजमध्ये विषय होता की नाही? स्कल्प्टर, शिल्पकला. तेव्हा कसं ते सगळं पाण्यात भिजवून तू त्याचा गोळा करायचीस. असाच व्हायचा की नाही गोळा? आणि मग त्याच्यात तू छान मूर्ती कोरायचीस. पण तुला सांगतो, मूर्ती कोरणं खूप कठीण आहे बरं का. याच्या पोळ्या करणं खूप सोपं आहे. आता बघ, हे आता हसा बघूया. हस. पूर्णाच्या पोळ्या सुद्धा करायला शिकवतो बघ तुला. हे तर रडायचं नाही रे. रडणं काय? चल, हात धु आता. मागे जा, हात धु. हात धु. हॅलो घनश्याम. हा बोल. बिझी आहेस का? थोडासा. अरे मी तुला सॉरी म्हणायला फोन केला रे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मुलांना वाटतं पुस्तक चाललं म्हणजे कळलं सगळं. काय लिहितात देव जाणे बाबा खरंच. गणा, तुला बोलायचंय का माझ्याशी काही? हो, पण तू बिझी आहेस. इम्पॉसिबल आहे यार सगळं. राधा? हो, म्हणजे हे बघ, कसं असतं की आपल्याला असं कधीतरी वाटतं की आपल्याला आपलं मस्त जमतंय एखाद्याशी. आपल्याला वाटतं की आपल्याला ती येते, आता ती व्यक्ती आपल्याला कळली, आणि मग एकदम काहीतरी होतं. म्हणजे काहीतरी अगदी छोटंसं, अगदी मायन्यूट. उदाहरणार्थ खाण्याच्या सवयी कळतात वगैरे, इतकं मायन्यूट. आणि मग अचानक आपल्याला असं वाटतं की आपलं काही चुकतंय का? तू आणि राधा हॉटेलमध्ये गेला होतात भेळपुरी खायला, आणि तिने त्या भेळपुरीवाल्याला हात सॅनिटायझरनी धुवायला लावले. हसू नको, उल्का त्या, इट्स नॉट फनी. तिने
तिने मला हात सॅनिटायझरने धुवायला लावले. आय मीन हू डज दॅट? मला तू हसू नको ग. किती फ्राइटनिंग आहे की म्हणजे मला नाही चालणार प्रत्येक गोष्ट करायच्या आधी असे हात सॅनिटायझरने धुवायला लागणार. नो नो आय डोंट. तू हसू नको ग. ना प्लीज शांत. अरे असं काही नसतं. तुला एक गंमत सांगू का? विनोद आमच्या लग्नाच्या आधी फक्त आणि फक्त त्याच्या आईच्या हातच्याच पोळ्या खायचा. हा आणि त्याने एकदा तो हॉटेलमध्ये सुद्धा पोळ्या बांधून नेल्या होत्या मला आठवतंय. पण कालांतराने तो बदलला. अरे बदलतं सगळं, असं काही नसतं. पण म्हणजे इट्स जस्ट टू मच ॲट टाइम्स. मला वाटलंच होतं तू कधीतरी हे वाक्य म्हणणार. म्हणजे तुला पटतंय ना की हे 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 राधाचं वागणं आय मीन दिस इज टू मच ॲट टाइम्स. तूही तिला कदाचित टू मच वाटू शकत असशील. तुला एक सांगते का ना, राधा खूप हुशार आहे. ती परफेक्शनिस्ट आहे. आणि कसं होतं हुशार मुलींकडे जरा वेगळंच पाहिलं जातं. म्हणजे काही वेळा त्यांना निग्लेक्ट केलं जातं. मग त्या हट्टी आणि दुराग्रही बनतात. म्हणजे मुलांना काय वाटतं ही येईल आणि ज्ञान पाजळेल वगैरे. असं नसतं खरं. पण आणि मुलांना ना जोक्स न कळणाऱ्या मुली जास्त आवडतात. म्हणजे त्यांना जोक्स समजावून सांगता येतात आणि नंतर चान्स मारता येतो. हुशार मुलींच्या बाबतीत ते शक्य नसतं. चान्स कसा मारणार? त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. सो राधा जेव्हा या घरात येईल तेव्हा तिला इथल्या माणसांचं प्रेम, हा विश्वास जेव्हा मिळेल तेव्हा तीही बदलेल. अरे बदलतात सगळे. तू काय एवढं टेन्शन घेतोयस? समजून घे ना तिला. नाही नाही मी समजून घेईन ग. पण ती तू मच आहे. सगळी लग्नाळू मुलं असंच म्हणतात. हो मग लोक लग्न का करतात? हा खूप मोठा विषय असं नाही वाटत तुला? लग्नाची तारीख जशी जशी जवळ येते ना तसं तसं टेन्शन येतंय मला. सगळ्यांनाच येतं. तुला माहितीये वल्लभ लग्नाच्या आदल्या दिवशी पळून जायला निघाला होता. काय सांगतेस? मग आणि हे फक्त मलाच माहिती. हा वर म्हणाला होता रामदास स्वामी नाही का लग्न मंडपातनं पळून गेले आणि त्यांनी विरक्ती घेतली, तसंच काहीसं मला करायचंय वगैरे. पण काय झालं, सुखाने संसार करतोय ना, सगळं चांगलं चाललंय. तुझंही होईल रे सगळं व्यवस्थित. कशाला एवढं टेन्शन घेतोयस तू? राधा खूप गोड आहे रे. म्हणजे मला जे वाटतंय त्यात काहीच नवीन नाहीये का? पण जर सगळ्यांनाच असं वाटत असेल तर तर मग माझ्या वाटण्याला काय अर्थ आहे? अरे अर्थ नाही कसा? तुला हे पहिल्यांदा वाटते की नाही? मग तुझ्यासाठी हे नवीनच आहे. मग हा मी तुला म्हणून सांगतो असं, पण माझं आणि राधाचं जरा वेगळंच आहे. हे पण सगळ्यांनाच वाटतं. हॅलो घनश्याम. हा बोल. बिझी आहेस का? थोडासा. अरे मी तुला सॉरी म्हणायला फोन केला रे. का? काही नाही, आज जरा थोडस मी आतीच केलं असं वाटेल तुला ना? नाही ओके. अगं प्रत्येकाची आपापली पर्सनॅलिटी असते. हो पण तरी मी थोडीशी ओव्हर रिॲक्ट झालेच नाही का? कसं आहे राधा, तू हुशार आहेस, तुला जोक्स कळतात, त्यामुळे तुला कधी कोणाचं अटेन्शन मिळालेलं नाही, म्हणून मीच तुला समजून घ्यायला हवं. काय? काय नाही अगं. नाही काय काय अटेन्शन काय काय म्हणालास तू? नाही मी असं म्हणत होतो की मला तुझी एक गोष्ट खूप आवडते राधा. का? तू चिडतेस, रागावतेस, पण नंतर तुला कळलं की चूक तुझी होती तर तू पटकन सॉरी पण म्हणून टाकतेस. ढिंग चिक्का
आता झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.